तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सैफुल नॉट स्ट्राईक एंडला पाहतोय तर स्ट्राईक एंड वरती आफताब. बोलवलंच नाही तर कोणीच नाही बोलवलं. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फिरोज दाखल होत आहेत. आफताब पहिला चेंडू फेस करशील. नॉट स्ट्राईक एंडला सैफुल बिया. पहिल्या चेंडूवरती इथं मात्र मोठा प्रहार आणि खेळाडू क्रमांक पहिला बाद होतोय आफताब. श्याम पाचरण्याचा वाढदिवस आहे आज, त्यासाठी हे सॉन्ग स्पेशल लावलं होतं राकेश यांच्या माध्यमातून. कोणतरी आलंय रे. सुरेख चेंडू इथं मात्र टाकला गेलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टच केला गेलाय. डायरेक्ट हिट केला गेलाय. दुसरा खेळाडू देखील सैफुल बाद होतोय. दिलीप वाईट आहे. रन आहे ना. रन आहे. बॉल काउंट नाही. बॉल नाही. हा फलंदाज फलंदाजासाठी दाखल होते. डावखोऱ्याचे फलंदाज
इथं मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू, कोणती धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल येतोय. फुरकान फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. फिरोज चांगली गोलंदाजी राहिली. पहिलं षटक चालू असताना 3 खेळाडू मात्र माघारी धाडले गेलेत. बिलाल, आफताब आणि सैफुल हे 3 फलंदाज माघारी परतले गेलेत. सुफी स्टार या संघाचे नाणेफेक जिंकले. पार्कसाइड पॅकर संघाने क्षेत्ररक्षण घेतले. फिरोज मात्र साजेशी गोलंदाजी करतायत, साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र पहा पुन्हा एकदा बॅटची एज घेतली गेली. चेंडू डायरेक्ट यस्टेन वरती आदळला. खेळाडू क्रमांक 14 बॅक टू द पवेलियन. उपस्थित झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तीन धावा धावफलकावरती 4 खेळाडू बाद झालेत. सुफी स्टार संघाचे इर्शाद अण्णा पहा सुरेखरित्या चेंडू टाकला गेलाय. इथं मात्र गोलंदाजाला जागा दिली गेली. गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. शेवट चेंडू देखील डॉट टाकला गेलाय. पहिलं षटक संपलं गेले. केवळ 3 धावा आणि 4 गडी मात्र बाद केले गेलेत. चांगली गोलंदाजी फिरोज यांचं मात्र कौतुक होतंय. मैदानाच्या आतमध्ये संघाकडून प्रेक्षक देखील, मोठा प्रेक्षक वर्ग देखील आलाय पार्क साइड वरून. सर्वच मात्र प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखल होतील ही स्पर्धा पाहण्यासाठी. कारण येणारे पुढील सामने अतिशय चांगले पाहायला मिळतील. अटीतटी सामने पाहायला मिळतील. चुरशीचे सामने पाहायला मिळतील. हनीफ वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय. हनीफ 4 गोलंदाज वापरावे लागतील तुम्हाला या 4 षटकाच्या सामन्यामध्ये. केपी ट्रॉफी 2021 पॉवर बाय लॉकडाऊन सिक्युरिटीज. केवळ 3 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय. तर असलमभाई शेख आपण देखील आलात. आपण देखील या व्यासपीठावरती. असलमभाई शेख इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये काढले गेले. 2 धावा पूर्ण करतायत. हितेश रावच्या बॅट मधून आलेला फटका 2 धावा देऊन जातोय. संघाचं खातं मात्र आता कुठेतरी पुढे जाईल. संघाची स्थिरावलेली धावसंख्या 2 ने धावसंख्येत वाढ होते. धावफलक 5 धावांवरती. असलमभाई शेख या आपण वरती. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. मान्यवर मात्र आज दाखल होतील या स्पर्धेसाठी. बक्षीस समारंभ पाहण्यासाठी स्पर्धेचे आयोजक रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. हितेश रावच्या बॅट मधून अफलातून फटका येतोय. चौकार. मार्केट होता नाही, परंतु हनीफ वरती प्रहार केले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. तदनंतर चौकार आलाय. हितेश राव आणि हनीफ असा सामना मैदानाच्या आत रंगतोय. हितेश राव ओरम क्रिकेट मधील एक चांगला गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि आता 1 चौकार आलाय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी. 4 खेळाडू बाद झाले सुफी स्टार संघाचे. संघाला सावरतायत का 2 फलंदाज इर्शाद आणि हितेश राव. तर सामोरं जावं लागेल हनीफ याला. आणि आता मात्र जशा तसं उत्तर दिलं गेलंय. इट फॉल टॅट खेळाडू बाद.
चार चार आणि चौकार चौकार पाहायला मिळाला इर्षादच्या बॅट मधून. तर यानंतरची मॅच असेल सेमीफायनल क्रमांक पहिला साईच्या विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स क्लब. इथं मात्र पहा कोणती धाव या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं गेलंय. हनीफने लाजबाब गोलंदाजी केली. एक चौकार जरूर वसूल केला परंतु तदनंतरच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी इर्षादने मात्र त्याच्यावरती एक चौकार पुन्हा एकदा ठोकला. हे षटक पाहायला गेलं तर दोन षटक संपले गेलेत. केवळ धावा धावफलकावरती आहेत त्या 14 धावा धावफलकावरती. चला टॉस साठी या साईच्या आणि शिवाजी स्पोर्ट्स क्लब. विनायक चौरे पॉइंट आपला संघ आपला कॅप्टन पाठवा. नितीन दळवी. शिवाजी स्पोर्ट्स क्लब योगेश. यानंतरची मॅच असेल सेमीफायनल क्रमांक पहिला. सुरेखरित्या इथं चेंडू टाकला गेलाय. इथं मात्र कोणती मोठी धाव मिळणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागते. सुरेखरित्या पुन्हा एकदा चकवलं गेलंय फलंदाजाला. फलंदाज क्रमांक 6 देखील बाद होतोय. खेळाडू बाद होतोय इर्षाद. आमन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फलकासाठी धावफलक आपण पाहायला गेलं तर स्थिरावलेली धाव संख्या 15 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मात्र कुठेतरी अडचणीत सापडलाय. बॅकफुट वरती खेळताना पाहायला मिळत आहेत खेळाडू. सुफी स्टार या संघाचे चालू असलेला सामना सुफी स्टार विरुद्ध पार्कसाइड पॅकर या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. यानंतरचा पहिला सेमीफायनल क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल साईच्या विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यान. तदनंतर आपण पाहायला गेलं तर पार्कसाइड युवा आणि या संघातील विजेता म्हणजे दुसरी सेमीफायनल असेल. सुरेखरित्या पुन्हा एकदा चेंडू टाकला गेलाय परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. वाईट बॉल. 7 गडी बाद झाले. 7 खेळाडू बाद झालेत. 7 खेळाडू बाद झालेत. दुसरा सामना प्रत्येक संघ मात्र एक एक सामना जिंकून या फेरीमध्ये दाखल झालेत आणि अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपरस्टार संघ 7 खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. फलंदाज हा चेंडू देखील सुरेखरित्या टाकलाय परंतु पंच नो बॉल घोषित करतायत. जैद बॉल पण आहे रन पण आहे. डालडा डालडा सोहेल उर्फ डालडा. चला साईच्या कॅप्टन पाठवा. नितीन दळवी त्वरित कॅप्टन पाठवायचा आहे. समोरील संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. टी शर्ट सुरेख मात्र चेंडू टाकला गेलाय. पठाणने मात्र चांगली गोलंदाजी. सोहेलला जकडवलंय. डालडा चौकार मारतोय का. डालडाने जर 3 चौकार लगावले तर सैफुल याच्याकडून 5,000 रुपये. इथं मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 5,000. हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेला. व्हाईट बॉल येतोय. अवंतर धाव संख्येत धाव फलक पुढे जाईल 19 धावांवरती. तिसरं षटक पठाण पाहायला मिळत. गोलंदाजी करतायत पठाण. पुढे मारायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू क्रमांक हा देखील बाद होतोय सोहेल.
रव्यांना येडकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. यानंतरच्या सामन्याचा सेमीफायनल क्रमांक पहिला साईच्या आणि शिवाजी स्पोर्ट्स क्लब दोन संघादरम्यान रव्यांना यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 खेळाडू बाद झाले गेलेत. धावफलक पाहायला गेला तर 20 धावांवरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक तिसरं देखील संपलं गेले. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 20 धावा धावफलकावरती 9 खेळाडू बाद. डॉनल देखील उपस्थित झालाय. नाणेफेक होतोय दोन संघादरम्यान सेमीफायनल क्रमांक पहिला. यानंतरची मॅच असेल. कोण जिंकले टॉस? काय घेतले? जागेवर निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग
आदिल फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत. हा चेंडू मात्र पुढे मारायचा प्रयत्न केला गेलाय, येतोय हा चौकार. चार धावा मिळवले गेले तर धाव फलकावरती धावा 4. या चेंडूवरती मात्र संघाचं खातं खोललं गेले. पहिल्या चेंडूवरती पठाण बाजून परतले गेले, कोणती धाव मात्र केली गेली नाहीये. या चेंडूवरती चौकार आलाय. थोडे फटका इथं मात्र पाहायला मिळाला आहे, परंतु एकच धाव. इर्शाद पुन्हा एकदा सज्ज होतील. इथं मात्र खेळला गेलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये, चेंडू अडवतोय, कोणती धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल आला गेलाय. प्रेक्षक मात्र दाखल झालेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. अंडर क्रिकेटची स्पर्धा, अंडर बॉक्स क्रिकेट. चारी साईडला बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर केला गेलाय. गोलंदाजाला दंडित करतायत. डॉट बॉल येत, वाईट बॉल येतोय. अवंतर धाव संख्येत भर पडली जाते. धाव फलक 6 धावांवरती जाऊन पोहोचतोय. मात्र सुरक्षितरित्या पुन्हा एकदा चेंडू टाकला गेलाय. एक धाव तर घेतली गेली. मिस फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. चालू असलेला सामना सुफी स्टार विरुद्ध पार्क साईड पॅकर या दोन संघादरम्यान. यानंतरचा सेमीफायनल क्रमांक पहिला सामना शिवाजी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध साईच्या शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला. इथं पहा चौकार आलाय आदिलच्या बॅट मधून. गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज 11 धावा जावेद गोलंदाजीसाठी येत आहेत. 25 धावांचं माफक असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. त्यापैकी पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या गेल्या. 2 चौकार आदिलने मात्र ठोकले गेलेत. 11 धावांवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय पार्क साईड पॅकर. इथं मात्र आता सुफी स्टार संघ गोलंदाजी करत असताना जावेद सुरेख फटका. इथं मात्र पुन्हा एकदा येतोय हा फटका आकिबच्या बॅट मधून चौकार. सोळा धावा धाव फलकावरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता. जावेद गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. इथं मात्र कट केला गेलाय. सुरेख फटका आदिलच्या बॅट मधून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार आलाय. 4 ने धाव संख्येत वाढ होते. धाव फलक पुढे जाईल. 20 धावांवरती अजूनही 5 धावांची आवश्यकता. 5 सुरेख पुन्हा एकदा खेळला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक मोठा फटका, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव फलक पुढे जाईल. 21 धावांवरती 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. हा चेंडू इथं मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. शिवाजी स्पोर्ट्स क्लब आपण नाणेफेक जिंकलंय. त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आणि लगेचच क्षेत्ररक्षण साधवायचे. बॅटची एज घेतली गेली आणि इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. येणारे 2 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 2 धावा ज्या बनवायच्यात. सुरेखरित्या हा चेंडू देखील टाकला गेलाय. डॉट येतोय. डॉट बॉल आल्यानंतर अजूनही 2 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं गेले. 21 धावा 23 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 धावांची आवश्यकता.
एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. लॉकडाऊन सिक्युरिटी पुरस्कृत केपी ट्रॉफी 2021 अंतिम टप्प्यामध्ये मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक धाव बनवायची विजयासाठी. एका धावेची आवश्यकता. इथं मात्र आदिल बिलाल हा चेंडू. इथं मात्र विजयी फटका येतोय आणि विजय होत आहे. पार्क साइड पॅकर हा विजय होतोय. चला शिवाजी स्पोर्ट्स क्लब त्वरित चला मैदानात.